नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी मॅडम आपले स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचा असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांसाठी एक नियम लागू केलेला आहे। तो नियम काय आहे हे नेमकं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा, तुम्ही हेडलाईन पाहू शकता। लोकमतचं एक कात्रण आहे, त्या कात्रणमध्ये एक न्यूज आलेली आहे की शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी टीईटी देणे अनिवार्यच। तुम्हाला माहीत आहे, शिक्षक होण्यासाठी डीएड बीएड झाल्यानंतर टीईटी एक एक्झाम राहते। ती टीईटी क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला टेट ही एक्झाम द्यावी लागते। पण आता सरकारने किंवा सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की जे सेवेत आहेत त्यांच्यासाठी ही टीईटी लागू केलेली आहे। तर पूर्ण माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा, सेवेत कायम राहण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी शिक्षकाने शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी देणे व उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला। ही परीक्षा देणे बंधनकारक आहे का असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र, तमिळनाडूसह काही राज्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निकाल देण्यात आला। काय झाले होते नेमकं आणि हा नियम का लागू केला हे आपण पाहणार आहोत। राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एनसीटीईने 2010 मध्ये काय केलं तर इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी किमान शैक्षणिक अर्हता ठरवली होती। त्यानंतर एनसीटीईने टीईटी परीक्षा सुरू केली। तुम्हाला माहीत आहे 2010 पर्यंत सीईटीद्वारे शिक्षकांची भरती होत होती, पण 2010 नंतर तुम्हाला टीईटी अनिवार्य करण्यात आलेली होती। त्यानंतर बघा, निवृत्त होण्यासाठी 5 वर्ष शिल्लक आहेत त्यांना दिलासा। म्हणजे नेमकं काय तर तुम्ही रिटायरमेंटसाठी 5 वर्ष राहिलेले आहेत तुमचे रिटायरमेंटसाठी, तर तुम्हाला टीईटी पास होण्याची अट नाही आहे। तर पहिला नियम आहे बघा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपाकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की ज्या शिक्षकांना निवृत्त होण्यासाठी 5 वर्ष शिल्लक आहेत तेच फक्त परीक्षा न देता आपल्या सेवेचा कालावधी पूर्ण करू शकतील। पण ज्यांना निवृत्त होण्यासाठी 5 वर्षापेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे त्यांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे। ज्यांना ही गोष्ट शक्य नसेल त्यांनी राजीनामा द्यावा किंवा सेवानिवृत्तीचे फायदे घेऊन सक्तीची निवृत्ती स्वीकारावी, असे हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे। आणि तिसरा आहे तो महत्त्वाचा असा नियम, तो अल्पसंख्याक समुदायाच्या शिक्षण संस्थातील शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे का? त्यामुळे या शिक्षण संस्थांच्या हक्कांवर काही परिणाम होणार आहे का याची तपासणी करण्यासाठी हा मुद्दा विस्तारित खंडपीठाकडे सुपूर्द करण्यात आल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे। आणखी आपल्याला समजून घ्यायचं असल्यास बघा, 2011 नंतर जे शिक्षक म्हणून लागलेले किंवा जे विद्यार्थी शिक्षक म्हणून लागलेले आहेत तर त्यांना टीईटी पास होणं हे कंपल्सरी केलेले आहे, ते सेवेत असू किंवा नसू। त्यानंतर बघा, पदोन्नतीसाठी ही टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की टीईटी परीक्षा शिक्षक पदावर फक्त नियुक्तीच्या वेळीच नाही तर सेवेत टिकून राहण्यासाठी व पदोन्नतीसाठीही आवश्यक आहे। न्यायालयाच्या या निकालामुळे आता टीईटी परीक्षा न दिलेल्या व उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना या बाबीचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे, अन्यथा त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागणार आहे। असा महत्त्वाचा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांच्या बाबतीत घेतलेला आहे। यानंतर काही या बाबतीत माहिती आल्यास अशाच प्रकारे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।